नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वॉल हँगिंग आयडिया बघणार आहोत आणि ही आयडिया दिसायला खूप सुंदर आहे, थोडीशी एस्थेटिक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। सगळ्यात आधी मी कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि राउंडर वापरून एक सर्कल काढून घेतलेला आहे, बऱ्यापैकी मीडियम साइजचा। मेन सर्कलच्या आत एकूण 3 सर्कल मी काढलेले आहेत राउंडर वापरूनच। तुम्हाला पाहिजे त्या मेजरमेंट्स तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात पहिली जी बाहेरची साइड आहे तर त्याला मी रेड ॲक्रेलिक कलर दिलेला आहे। 2 ते 3 कोट्स मी प्रत्येक कलरचे दिलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक रंग हा खूप छान बसेल। दुसऱ्या सर्कलला मी स्काय ब्लू कलर दिलेला आहे। त्याच्यानंतरच्या सर्कलला ऑरेंज कलर दिलेला आहे। आणि सगळ्यात मध्ये जो सर्कल आहे छोट्या साइजचा त्याला मी येलो कलर दिलेला आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे हे असे ब्रश पेन्स आहेत, नॉर्मल ब्लॅक स्केच पेन सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर ब्राउन कलर असेल ॲक्रेलिक मध्ये तो तुम्ही वापरू शकता। रेड सर्कलच्या साइडनी मी थोडीशी अशी शॅडो टाकलेली आहे ब्राउन कलर वापरून। त्यानंतर मी हा जो ब्लू कलरचा सर्कल आहे तर त्याला मी व्हाईट कलरनी आउटलाइन केलेली आहे, व्हाईट ॲक्रेलिक कलर। आणि आता या रेड सर्कल वरती मी व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरूनच असं डिझाइन करणार आहे। मी फक्त छोट्या साइजच्या अशा लाइन्स काढलेल्या आहेत। हे जे ऑरेंज सर्कल आहे तर त्याला पण मी आउटलाइन करून घेतलेली आहे। आणि सगळ्यात लास्ट येलो जे सर्कल आहे त्याला पण मी व्हाईट ॲक्रेलिक कलरनी आउटलाइन केलेली आहे। मी म्हणले तसं हा जो वॉल हँगिंग पीस आहे तर हा खूप एस्थेटिक आहे आणि खूप व्हायब्रंट असे आपण कलर्स वापरलेले आहेत यामध्ये। आता हा जो ब्लू सर्कल आहे तर त्या सर्कल वरती मी छोटे असे रेड कलरचे डॉट्स देणार आहे। हे जे रेड डॉट्स आहेत तर त्याची साइज बऱ्यापैकी मोठी आहे, खूपही छोटे डॉट्स नाही आहेत हे। त्यानंतर या ऑरेंज सर्कल वरती 0 किंवा 1 नंबरचा ब्रश तुम्ही वापरू शकता आणि असे व्हाईट डॉट्स मी दिलेले आहेत। आणि हा जो येलो सर्कल आहे तर त्यामध्ये मी रेड कलर वापरून असं हार्ट काढलेला आहे। आता जी आपण छोटी रेड कलरची सर्कल्स काढली होती तर त्याला मी व्हाईट कलरनी आउटलाइन करणार आहे। ही सर्कल्स आउटलाइन करून झाल्यानंतर जे रेड हार्ट काढलेला आहे तर त्याला सुद्धा मी व्हाईट ॲक्रेलिक कलरनी आउटलाइन करून घेणार आहे। आता आपला मेन जो कलरिंगचा पार्ट आहे तो पूर्ण झालेला आहे। यानंतर माझ्याकडे ही अशी ग्रीन कलरमध्ये डेकोरेटिव्ह थ्रेड आहे तर ती मी अशी लावून घेतलेली आहे। त्याला खाली माझ्याकडे असा वेल्वेटचा एक पीस होता तो लावला। त्यानंतर रेड कलरमध्ये मी हा पॉम्पॉम वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने ही आपली खूप क्यूट अशी वॉल हँगिंग क्राफ्ट आयडिया तयार झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।